फिरायला निघाले आणि वाहतूक कोंडीत अडकलेत। मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडीत झाली आहे। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। फिरायला निघालेले आहेत मात्र वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय मुंबई पुणे महामार्गावरील या ठिकाणी 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अविनाश, काय अधिकची माहिती? नक्कीच आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस वीकेंड असतो किंवा काही सुट्ट्या लागोपाठ येत असतात त्यावेळी मुंबई पुणे महामार्ग हे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना ट्रॅफिकची समस्या ही नेहमीच असते। आजपासून शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळं लोक घराबाहेर पडलेले आहे आणि फिरायला जात असताना त्यांना देखील आता सकाळ ट्रॅफिकची समस्यांना सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा सुट्ट्या भेटलेल्या आहे। साधारण 4 ते 5 दिवस शाळांना सुट्ट्या आहे आणि त्याचबरोबर नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांना आता ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे। मुंबई पुणे महामार्गावर साधारण 4 ते 5 किलोमीटर वाहनांची लांबच लांब रांगा लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांचा अक्षरशः या ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी मोठे शक्ती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अचानक वाहन चालक हे या रस्त्यावर आल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता ह्या किती पोलीस कशा प्रकारे यांना हँडल करत आहे ते पाहावं लागणार आहे। अविनाश, पण आपण पाहतोय की जेव्हा वीकेंड असतो किंवा अशा सुट्ट्या सलग लागून असतात त्यावेळेस या महामार्गावरती मुंबई पुणे असो मुंबई गोवा असो वाहतूक कोंडी होतेच होते आणि अशा वेळेस वाहतूक पोलीस जे आहेत ते या संदर्भात अलर्ट असतात। मात्र तरी सुद्धा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तर आता वाहतूक पोलीस जे आहेत ते कशा प्रकारे ही सर्व परिस्थिती हाताळतायत? हो, नक्कीच काही वाहनांना जुन्या पुणे मुंबई महामार्गावरनं हलवण्यात आलेला आहे किंवा त्या डायव्हर्ट करण्यात आलेला आहे। असं असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये अचानक वाहन हे वाढले असल्यामुळे या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरलेले आहे आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालक हे रस्त्यावर असल्यामुळे ही वाहतूक कोंडी समोर आली आहे। नीलम जी अविनाश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।